सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण हिरवाई महोत्सवाच्या दुसऱ्या पुष्पाला इथे सुरुवात करत आहोत। आज आपण मृणालचं लेक्चर आहे, एका कादंबरीचं, तुम्हाला समोर दिसतच आहे, त्या कादंबरीचं ते वाचन करणार आहे। त्याच्यासाठी मी मृणालला स्टेजवर येण्याची विनंती करते। जीविदातर्फे मी राजीवला विनंती करते की त्यांनी मृणालचं स्वागत करावं। थोडक्यात मृणालचा सगळ्यांना परिचय आहेच आहे, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून एक थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी जयेशला विनंती करते। नमस्कार, मी मृणालिनी वनरसे यांचा अल्प परिचय करून देतो। मृणालिनी वनरसे यांनी पुणे विद्यापीठातून तत्वज्ञान हा विषय घेऊन MA ही पदवी मिळवली आहे। तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत तसेच भारतीय विद्या इंडोलॉजी या विषयात देखील त्यांनी MA पदवी संपादन केलेली आहे। इकॉलॉजिकल सोसायटी या संस्थेचे नैसर्गिक साधन संपत्तीच्या जोपासनेचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे। निसर्ग शिक्षण, नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांनी सुमारे 15 वर्षे काम केले आहे। निर्मल गंगा या अभियान उपक्रम यामध्ये ओढ्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निर्झर गान या पुस्तकाचे संपादन त्यांनी केलेले आहे। सातपुडा नंदुरबार परिसरामधील आदिवासी आश्रम शाळेमध्ये परिसर अभ्यासावर त्यांनी काम केले आहे। एन्व्हायरमेंटल इक्विटी अँड जस्टिस पार्टनरशिप फॉर फाउंडेशन दिल्ली या संस्थेची पाठ्यवृत्ती त्यांना मिळालेली आहे। WGEEP वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनल या संस्थेचे सदस्य होत्या। माहेर, साप्ताहिक, सकाळ, अनुभव, मिळवणी, सार्वजनिक, किशोर यासारख्या नियतकालिकांमधून मुलांसाठी व मोठ्यांसाठी कथालेखन त्यांनी केलेले आहे। 11वी व 12वी तत्वज्ञान विषयांचे पाठ्यपुस्तक समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे। त्यांची प्रकाशित पुस्तके प्रतीक, घाटमाता या कादंबऱ्या आणि आपली भूमी आणि आपण हे परिस्थितिकी ह्या पुस्तकांचा समावेश होता। लहान मुलांसाठी आपले अभयारण्य, प्रश्नांचा दिवस, गोष्टी मागच्या गोष्टी आणि भूगोल गोष्टी ही 4 पुस्तके त्यांनी लिहिली। 2018 सालचा बाल वाङ्मयासाठीचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे। तत्वज्ञान, दृष्टिकोन आणि जीवन हा त्यांचा संशोधनाचा आणि अध्यापनाचा विषय आहे। मी मृणालिनी वनरसे मॅडमला विनंती करतो की पुढच्या व्याख्यानाला त्यांनी सुरुवात करावी। धन्यवाद। त्याआधी एक छोटी हे की मृणालची जी काही पुस्तकं आहेत ती बाहेरच्या पाठीमागे जे काउंटर आहे तिथे उपलब्ध आहेत। तुमचं लेक्चर झाल्यानंतर तुम्ही ती घेऊ शकता। तसेच जीविदाची पण जी काही आपण एन्व्हायरमेंट रिलेटेड पुस्तकं आहेत ती पण स्टॉलवर आहे। आणि काल मी जसं म्हटलं तसं की आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींसाठी मदतीची गरज असते। जर आपल्या कोणाला इंटरेस्ट असेल की आमचे जे प्रोजेक्ट चाललेले आहेत किंवा आम्हाला काही ठिकाणी व्हॉलेंटियर्स लागतात आणि त्याच्यात तुम्हाला जर इन्व्हॉल्व व्हायचं असेल तर त्यांनी पाठीमागच्या टेबलावर त्याची नाव नोंदणी करावी। थँक्यू। नमस्कार। सर्वप्रथम जीविदा या संस्थेला आणि त्या संस्थेशी संबंधित सर्वांना त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त हा महोत्सव आयोजित केला आहे, तर त्यासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन। जीविदातर्फे नेहमीच अशा वेगवेगळ्या बौद्धिक आणि रंजक उपक्रमांची आपल्याला मेजवानी मिळत असते आणि आज त्याचा छोटासा भाग होता येता आहे, याचा मला मनापासून आनंद आहे। सुरुवात करते। सोनवारा हे एक पुस्तक आहे, ही कादंबरी नाही आहे, हे एक छोटंसं चित्रमय पुस्तक आहे की जे मी खऱ्या अर्थाने लॉकडाऊनमध्ये लिहिलं, त्यावेळेला पुरेसा वेळ मिळाला म्हणून, आणि त्याला आमची मैत्रीण निधी शहा हिने फार सुंदर चित्र काढून दिली आणि ते पुस्तक त्यावेळेला अमलताशतर्फे प्रसिद्ध झालं आणि आता ते लवकरच ज्योत्स्ना प्रकाशनातर्फे पुनर्मुद्रित होतं आहे आणि ते लवकरच आपल्या भेटीला पण येईल। तर सुरुवात करते। सोनवारा, बागेतल्या रानव्याची गोष्ट।
एक झेन गोष्ट आहे. जपानच्या राजानं एका झेन गुरूंकडून बागकामाचे धडे घेतले. 3 वर्ष उलटल्यावर झेन गुरु म्हणाले, शिकवायचं ते सारं शिकवून झालं आहे. केव्हा तरी मी तुझ्या बागेला आकस्मिक भेट देईन. तुझ्या विद्येचं कौशल्याचं परीक्षण करेन. त्यांनी राजाचा निरोप घेतला. राजा आपल्या शाही बागेची अधिकच निगुतीनं काळजी घेऊ लागला. कोणता दिवस परीक्षेचा ठरेल कुणी सांगावं. बगीचा नेहमी साफसूफ नीटनेटका ठेवला जात असे. अनेक माळ्यांना हाताखाली घेऊन राजा बागेवर मेहनत घेत राहिला. त्या दिवसाची वाट बघत राहिला. अखेर एके दिवशी झेन गुरु राजाची बाग पाहण्याकरता आले. राजाला फार आनंद झाला. गुरु शांतपणे बागेतून फेरफटका मारू लागले. राजा मूक उत्कंठेनं त्यांच्या मागे चालत राहिला. गुरूंच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता नाहीशी होतीये असं त्याला वाटू लागलं. आपल्या हातून काही चूक घडली की काय? कुठे बरं कमी पडलो आपण? न राहून राजानं मौनभंग केला. काय झालं? आपल्या शिष्यानं बागेवर प्रचंड कष्ट घेतल्याचं पाहून आपल्याला आनंद झाल्याचं दिसत नाही. काही चुकलं का आमचं? बाकी सर्व छान आहे, पण सोनसळी पानं कुठे आहेत? त्यांचा सोनवारा कुठं आहे? त्याच्या विना बाग अगदी खेळण्यातली कृत्रिम वाटतेय. राजानं बागेतील एकूण एक पाचोळा, सुकलेली पानं, अगदी झाडांवरची पिकली पानं सुद्धा कचरा म्हणून गोळा करवली होती. केराच्या टोपल्या बागेच्या मागच्या भिंतीलगत रचून ठेवल्या होत्या. गुरूंनी तिथे जाऊन काही टोपल्या आत आणल्या आणि मुठी भरभरून पिवळी, वाळकी, मातकट सोनेरी पानं बागेत उधळली. वारा वाहू लागला तशी पाचोळ्याची सळसळ, सोनेरी नाचगाणं सुरू झालं. त्यांच्या स्पर्शानं वारा जणू सोनेरी झाला. ही गोष्ट वाचली तेव्हा वाटलं, ही माझ्याच बागेची गोष्ट आहे. पिवळी, वाळकी, सोनेरी पानं, झाडांच्या मुळांशी विसावत असलेली बाग. मृत्यू हा जीवनाचा शत्रू नव्हे, सहचर आहे, असं मूळ झेन गोष्टीचं सूत्र. मला एवढंच माहितीये की झाडाची पानं गळून खाली पडणं, त्याचे गालिचे तयार होणं, त्यात असंख्य जीवांनी आसरा शोधणं, हे मी गेले अनेक वर्ष अनुभवते आहे. सरत्या उन्हाळ्यात वळीवाच्या वावटळीनं उडवलेली सळसळ मी वर्षानुवर्ष मनात साठवली आहे. शेजाऱ्यांना नको असतात पानं गाळणाऱ्या फांद्या. उन्हाळ्यात ज्या झाडाच्या सावलीसाठी सारे धावतात, त्याच झाडाची थंडीतली पानगळ बघून कपाळावर त्रासिक आठ्या उमटू देतात. कचरा. एका शेजाऱ्यानं तर तिथे बसलेलं घुबड त्याच्या स्वप्नात येत असल्याचं सांगितलं होतं. मला वाटलं छान आहे स्वप्न, पण ती तक्रार होती. घरी येणारे बागेकडे बघतात आणि थोडे गोंधळतात. असली कसली बाग? हिला जरा नीटनेटकं ठेवलं तर किती छान दिसेल. इथलं गवत साफ करून घ्या, कोणीतरी सल्ला देतं. साप येतील. स्वतःचा ओला कचरा पातळ प्लास्टिक पिशवीतून महानगरपालिकेच्या कचरा घेऊन जाणाऱ्या गाडीत टाकण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्याला देता देता एक आजी मला म्हणतात, सगळं एकदा स्वच्छ करून घे, डास येतात. या सगळ्यांना बागेची गोष्ट सांगावी असं फार वर्ष मनात होतं. कधी कुणी क्वचित कडुनिंबाची, अडुळशाची पानं मागायला येतं, कुणी फुलं तोडून घेतं, कुणी कारंदे चवीला छान लागले म्हणून आवर्जून कळवतं. त्यांनाही कधी पूर्ण गोष्ट नाही सांगता आली. या बागेत छोटी मुलं नाचून गेली, वनस्पती अभ्यासक मुद्दाम बघायला येऊन गेले. त्यांनाही मी ही गोष्ट सांगणं लागते. मोकळ्या माळरानाचा प्लॉट होतो. प्लॉटमध्ये बंगला उभा राहतो, बंगल्याची इमारत होते आणि हे चालूच राहतं. माझं घर परसूही त्याच स्थित्यंतरातून चाललं आहे. आज साधं घर आहे, अजून किती दिवस असं राहील सांगता येत नाही. बदल होताना बागेला स्वतःला दिलेला हा थोडा अवकाश, ही बागेची गोष्ट. लहानपणी घरी एक लाकडी महरीपी पेटी भेट आली होती.
ती उघडताच आत अजून एक, ती उघडताच अजून एक. मी हरखून गेले. आत काय असेल? अजून एक अगदी चिमुकली पेटीच. या पेटीच्या आत काहीच नव्हतं, पण पेटीतली पेटी हीच गंमत होती. मला ती पुष्कळ दिवस पुरली. शाळेच्या वहीत पत्ता लिहिला, चिन्मय सोसायटी, गणेश माळा, पुणे, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत, आशिया, पृथ्वी, मिल्की वे. तेव्हा हीच पेटीतली पेटी मनात होती. सगळ्यात मोठी पेटी सोडून प्रत्येक पेटी म्हटलं तर स्वतंत्र, पण दुसऱ्या मोठ्या पेटीच्या आत. सगळ्यात छोट्या पेटीच्या आत काहीच नाही. सगळ्यात मोठ्या पेटीच्या बाहेर सर्व काही, म्हणजे नेमकं माहित नाही. काही काळाने वाटलं पेटीचं रूपक अगदी तंतोतंत नाही. सगळ्यात छोट्या पेटीत काहीच नाही असं कुठे होतं? आम्ही होतो ना. कुंपणाच्या भिंती म्हणजे काही चिन्मय सोसायटी नव्हती. आम्ही म्हणजेच चिन्मय सोसायटी होतो. चांगले उड्या मारत होतो, मस्ती दंगा करत होतो, सणवार उत्सव साजरे करत होतो, एकमेकाला संकटात आधार देत होतो. या छोट्या पेटीचं प्रत्येक मोठ्या पेटीशी नातं होतं. पुण्यात काही झालं तर त्याचे पडसाद आमच्या सोसायटीत उमटत होते. पुण्याबाहेर कितीतरी गोष्टी चालू असतील, त्याचा परिणाम पुण्यावर होत असेल. आम्हाला सगळं तेव्हा ध्यानी येणं शक्य नव्हतं. लांब आकाशगंगेमध्ये ग्रहगोल वगैरे मंडळी आपापलं काम नीट करताहेत तेवढं ठीक कळलं होतं, पण त्याच्याशी आमचं काही फार देणं घेणं नव्हतं. धूमकेतू बघायला गच्चीवर धावलो होतो एवढंच. बाकी आकाशगंगा वगैरे बाह्य पेटी आमच्यासाठी केवळ माहितीचा भाग होता. या पेटीच्या बाहेर काय असेल? एकदा रूपक आपलंसं केलं की ते आपल्याला कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकतं, लाक्षणिक आणि प्रत्यक्ष अर्थानं. आपण पेटी बाहेर काय असेल याचा सतत शोध घेतो आहोत. अवकाश आपल्याला खुणावतं. तिकीट काढून अवकाश मोहिमेवर जाण्याच्या युगाच्या अगदी नजदीक आहोत आपण. कदाचित आपल्यापैकी काही जण लवकरच तसं करणार आहेत, त्यानं भारावूनही जाणार आहेत. कुतूहल शमवायला प्रत्यक्षात किंवा कल्पनेनं कुठवरही विहार करू, पण पायाखालची जमीनही तेवढीच नीट माहीत हवी. आमच्या सोसायटीचं अखिल आकाशगंगेशी काय नातं आहे हे काही जाणीवेच्या आवाक्यातलं नव्हतं. बाजूची नदी, टेकडी, रस्ता, बागा, वसाहती यांच्याशी सगळ्यात जास्त जिव्हाळ होतं. पुढे लक्षात येत गेलं की हा अनुभव काही केवळ आपला नाही. जे आपल्या परसात जगतं, वाढतं, मरतं त्याच्याशी आपल्याला सर्वात जास्त देणं घेणं असतं. त्याच्याशी नातं जुळलं की विश्वाचं आर्त प्रकाशू लागतं. परिसरातून विश्व जाणण्याच्या शोधातलं हे लिखाण आहे. आकाशगंगा आणि त्याहून पलीकडे पोचायच्या आधी घर परिसर या छोट्या पेटीचा त्यातल्या त्यात मोठ्या पेटीशी, व्यापक पर्यावरणाशी कसा संबंध पोचत असेल याचा शोध आहे. झाड, माती, वारा, पाणी या सगळ्या खऱ्या दुनियेतल्या गोष्टी आहेत. त्यावर खऱ्या दुनियेतल्या नियमांच्या सत्ता चालतात. सुंदर, अस्ताव्यस्त, पवित्र या साऱ्या माणसाच्या डोक्यातल्या मानलेल्या दुनियेतल्या संकल्पना आणि गोष्टी आहेत. या एकमेकांना कुठे भेटतात? प्रस्तुत लिखाण याबद्दलही आहे. पाळीव आणि मुक्त यांचं नातं उकळणारं आहे. बागेच्या निमित्तानं स्वतःला, आपल्या परिसराला समजावून घेण्याबद्दल आहे. बाग फारसी शब्द आहे. मराठीच्या परसात येऊन रुजलेला. पावसाळी उन्हात मी बागेकडे बघतीये, मी शब्दाकडे बघतीये. खरं तर ही पूर्ण गोष्ट आहे, झेन गोष्टीसारखी गोष्ट. पण समोर निरगुडीच्या खोडाची बाहेरची साल एका ठिकाणी ताणून फाटलीये. स्कर्ट थोडासा उचलून वर धरावा तशी वर उचलली गेलीये. तिची आतली साल मला दिसतीये आणि मी मनात विचार करतीये, हे किती सावकाश घडत गेलं. बागेतलं भरभर, बागेतलं सावकाश. याकडे बघायचं तरी एक अवकाश हवा. आत्ता तरी अवकाश आहे, मी आहे. बाजूनी वेठलेल्या हिरव्या राखाडी असं म्हणतात मी विचार करतीये. बागेत काय सावकाश, काय भरभर. बागेत खाली पडलेल्या काटक्यांवर वाळवी धरते.
पहिला पाऊस पडून गेला की लाल विटा हिरव्या होतात. तगरीच्या पानांवर अर्धचंद्र काढून माशी नाहीशी होते. कोळी जाळं विणतो, घूस बीळ खणते, पक्षी घरटी बांधतात. हे सारं भरभर वाटतं जेव्हा मी झाडांच्या खोडात तयार झालेल्या ढोल्यांकडे बघते. पाचोळा कुजून तयार संपुष्ट काळ्या मातीकडे बघते. पुरुषभर अंतरावरच्या झाडाचं मूळ बाहेरच्या ओट्यापाशी येऊन टेकलेलं बघते. हे सावकाश, माझ्यासाठी भरभर, माझ्यासाठी सावकाश. नजरेच्या चिमटीत येत राहतात बागेतले क्षण. कधी कवळशानं उजळलेलं पान. झाडासाठी या पानाचं काय मोल असेल? मोरकिड्याचं घर, त्याला आज काय खायला मिळेल? कोण मिळेल? गोगलगाईनी मागे ठेवलेली चिकट रेष, ही कुठे गेली एवढ्या झरझर? सगळं नाही चिमटीत पकडता येत. अनेक गोष्टी दिसत नाहीत. लख्ख सूर्यप्रकाशातल्या अनेक गोष्टी दिसत नाहीत. अंधारातल्या गोष्टींबद्दल तर बोलायलाच नको. कुठल्या वेलींच्या तणाव्यांनी कुणाचं बोट कुठल्या क्षणी पकडलं असेल कसं सांगावं? खसपस ऐकू येते. निघाली घुस सफरीवर. नाश्त्याला माझी मेथी कामी येणार बहुतेक. हे अंदाज कधी चुकीचे ठरत नाहीत फार. चिमटीत न आलेल्या गोष्टींनी बागेत रोजचा दिवस नवा होतो. थेंबात आकाश दिसावं त्याप्रमाणे सजीव निर्जीव सृष्टीच्या प्रदीर्घ काळ चालू असलेल्या नर्तनाचं प्रतिबिंब बागेत दिसतं. मी इतकं पाहते की मी पुरेसं पाहत नाही असं वाटत राहतं. आस तशीच राहते, अजून पाहण्याची, पाहिलेलं साठवण्याची, साठवलेलं रुजू देण्याची, नवीन काही उमलू देण्याची. टाइम लॅप्स फोटोग्राफी तेव्हापासून करून ठेवली असती तर 25 वर्षातला हा प्रवास कसा दिसला असता? घराभोवती चारी बाजूंनी बाग. बाग खरं तर खडक मातीचा बराचसा मोकळा भाग. त्याला 3 बाजूंनी भिंती आणि एका बाजूला तारेचं कुंपण. त्यावर चढलेला मॉर्निंग ग्लोरीचा जांभळा सुबक वेल. कोपऱ्यातलं एक चुकार सदाफुलीचं झाड. रुक्मिणी आणि सत्यभामेची गोष्ट खरी करून दाखवण्याच्या ईर्षेने वाढत असलेला एक बालप्राजक्त. मागे कुंचापुरा माड. मागील दारसाच गंधरूपवान मोगरा. पुढील दारातली जाई तगर. फुलांच्या पुंजक्यांचा एक आयझोरा आणि 2 प्रहरी चौरी ढाळणारा शेवगा. बस एवढीच आठवण आहे मला त्यावेळच्या बागेची. साधारण 25 वर्षांपूर्वीची. आजूबाजूची अंगणंही मोकळी, पैठी घरं. त्या अंगणात पूजेला चालणाऱ्या आणि लागणाऱ्या फुलांची झुडपं जास्ती. थोडी स्वयंपाकघराची सोय. कुठे कडीपत्ता, गवती चहा, लिंबू. एखाद्या अंगणात आंबा, तोही आटोपशीरच. अशोक असं नामकरण झालेले उंच उंच जाणारे परदेशी सरळसोट. फाटकावर चढलेली नाजूकशी जाईजुई. मग यथावकाश घरं नवी होत गेली. मजल्यांवर मजले चढू लागले. पार्किंगच्या बाजूनी बाग उभी राहू लागली. तिच्यात देशी विदेशी तालेवार मंडळी स्थापन झाली. कुठे ऑर्किड डोलू लागले, कुठे ऑल स्पाइसेस घमघमू लागले, लिली हसू लागल्या, झरबेरा डोलू लागले. कुणाकुणाकडे पाण्यातली लिली दर्शन सुख देऊ लागली. अनेक प्रकार आणि तऱ्हा. मला आठवतंय एके वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला मी सोसायटीतल्या छोट्या मुलांना घेऊन रस्त्याकाठी उगवून आलेली झाडं गोळा करून आणली होती. आंबा, पेरू, सीताफळ, चिंच असली बियातून पडून आलेली झाडं. मग आम्ही ती पिशव्यांमध्ये ठेवली. मुलं पुढचे अनेक दिवस त्यांना बघायला येत राहिली. काही झाडं जगली. कुणाकुणाच्या शहराबाहेर असलेल्या जमिनीत ती लावली. 1-2घांनी होती तिथेच मुळं गुंतवली. पुढे बरेच बदल व्हायचे होते, पण मुलांच्या लक्षात राहिला हा अनुभव. अजूनही दुचाकीवरून जाताना रस्त्याकाठी आपली आपण उगवून आलेली झाडं, गवत मुलं बघतात. आपलं आपण उगवण्याची ओळख. बाग बऱ्यापैकी मोकळी होती. मीही नव्या गोष्टी रुजवून घेत होते. इतर बागा सुबक सुंदर दिसत होत्या. माझ्या बागेला त्याची सक्ती नव्हती. एक दिवस तिथे कांचन आणि पांगारा आणून लावला. अंजन कांचन करवंदीच्या देशातलं एक झाड आपल्याकडे आलंय याचं फार कौतुक. पांगारे पळसांच्या चवऱ्या तुझं भवती ऐकून पांगाऱ्यावर मन गेलं. निंबोणी रुजवून कडुलिंबाचं रोप तयार केलं. ते लावलं एका छान उन्ह येणाऱ्या कोपऱ्यात. त्यानंतर 20 वर्षांनी बाग कशी दिसणार आहे असा काही विचारच मनात आला नव्हता. रोपं लावून झाली होती. पर्णसंभार भविष्यात होता. बाजूच्या बागेतले गुलाब आणि कुंद कळ्या या बागेकडे आश्चर्याने बघत होते.
एकच झुळूक त्या साऱ्यांवर फिरत होती, पण त्यांचा भविष्यकाळ वेगळा असणार होता. द मोमेंट ऑफ रोज अँड द मोमेंट ऑफ यू ट्री आर ऑफ इक्वल ड्युरेशन. बागेत अजूनही मोकळी जागा पुष्कळ होती. माझ्या मनातही अजून मोकळी कुरणं होती, अनोळखी पण ताज्या विचारांचा मोकळा वारा त्या कुरणांवर यथेच्छ बागडत होता. बाग, गार्डन, उपवन, वाटिका, उद्यान हे सगळे शब्द म्हटले तर वेगळे आणि म्हटले तर एका कुळातले. त्या सगळ्यात एक गोष्ट सारखी कुठली असेल तर ती म्हणजे रानव्याचा अभाव. रानवा राखला, वाढू दिला तर कुठे टिकणार आहे बाग आणि उद्यान. माजलेला झाडोरा नकोच असतो कुणाला. गार्डन हा शब्दच मुळी कुंपण घालून सुरक्षित केलेला तुकडा अशा अर्थाचा आहे. कुणापासून सुरक्षित? रानापासून, रानव्यापासून. माणसानं एका जागी राहायला सुरुवात केली, शेत करायला सुरुवात केली, तशी बागही आकार घेऊ लागली. आपलं परसू, तिथं कुणी रानातले ससे येऊन सगळं फस्त करून जातायत किंवा रानडुकरं सगळं येऊन उद्ध्वस्त करून जातायत हे नाही चालायचं. नगर, महानगर आकाराला येऊ लागली तशा हळूहळू बागा हातपाय पसरू लागल्या. सुरुवातीला केवळ मोठमोठ्या राजे महाराजांची, सम्राटांची विशाल उद्यानं असत. त्यांच्या सहलीसाठी, मृगयेसाठी निर्माण केलेली उद्यानं. तसे उल्लेख ग्रंथांमध्ये सुद्धा आहेत. इंद्राचं नंदनवन, कुबेराचं चैत्ररथ उद्यान. प्रजाजनांना त्यात काही हद्दीपर्यंत सहल करण्याची मोकळीक असे. सुपीक चंद्रकोरीतल्या बॅबिलोनियन लोकांनी उद्यान निर्मितीत नवे अध्याय रचले. झुलत्या बागा तयार केल्या, हँगिंग गार्डन्स. पुढे मध्यपूर्वेत उद्यान निर्मितीच्या कलेनं खूपच भरारी घेतली. पाणी खेळवण्याचे, कारंजी उडवण्याचे विविध प्रकार इथे जन्माला आले. पॅराडाईज निर्माण करण्याची चाह. पर्दा म्हणजे संरक्षणाच्या आड असलेला तो पर्दा ये जा, पॅराडाईज. इराण किंवा तेव्हाच्या पर्शियापासून प्रसवलेली आणि युरोपमध्ये पसरलेली कल्पना. ग्रीक आणि रोमन मंडळींनी उद्यान निर्मितीवर आपला अमीट ठसा उमटवला. पण तोवर एक गोष्ट पक्की झाली होती. बाग ही मोडून खाण्याची नव्हे, रंगगंधासाठी, स्पर्शांसाठी उपभोगण्याची गोष्ट आहे. तुम्ही सामान्य नागरिक असाल तर तुम्हाला नाहीच परवडणार ती चैन. कारण तुम्ही सर्व वेळ अन्न पिकवण्यासाठीचं शेत राखण्यात गुंतलेले असणार, नाहीतर त्यावर आधारित काहीवाही करून स्वतःला जगवण्यात. बाग असणं याचाच अर्थ तुम्ही श्रीमंत असणं, तुम्हाला मिरवण्यासाठी उपयोगाला येणारी जागा. युरोपात मध्ययुगापर्यंत राजे रजवाडे आणि उमराव मंडळींनी एकरच्या एकर हिरवीगार लॉन्स राखली. सामान्य माणसं बघत आणि स्तिमित होत. त्यांना त्यावरून चालण्याची परवानगी मात्र नव्हती. नव्हे, तसं कोणी केलं तर तो दखलपात्र गुन्हाच. भारतात मुघल राजवटीत बागांचे वेगवेगळे बहार माणसांनी पाहिले. राजवटी ओसरल्या, लोकशाह्या अवतरल्या, बागा त्यासोबत लोप पावल्या. नाही, आता आपल्या कर्तृत्वानं घर बंगला बांधणाऱ्या माणसाच्या आवारात बाग अवतरली. राजाच्या नाकावर टिचून अगदी लॉन कारंजासह असलेल्या बागा अगदी आतापर्यंत आपल्या पुण्यात प्रभात रोडवर बघायला मिळायच्या. तो काळही ओसरत असताना पसरत असलेल्या शहरातली माझी छोटी गल्ली, बैठ्या घरांची वसाहत, घरांच्या बाजूनी बाग, घरंदाजपणाची शिस्त ल्यायलेल्या. तुळशी वृंदावन मागे पडलं होतं, आता मिरास आतल्या अनेक रंगी जास्वंदांची होती. वेलकमच्या बोर्डाला मिठी मारलेल्या जुईच्या नाजूक वेलाची होती. माझ्या बागेनं काही गुलाबांना, कुंदाला, मोगऱ्याला नाही म्हटलं नव्हतं. तसे ते होतेही एक दोन हौसेनी लावलेले, अजूनही आहेत. पण त्यांना जाणीव होत असावी भवताल बदलत असल्याची. कणाकणानं ऊन मिळण्याची जागा कमी होतीये. बागेत हिरव्या छत्र्या मोठ्या मोठ्या होतायत, सावली धरतायत. एका बाजूला माझी रानव्याशी ओळख वाढत होती. आपण लावलेला पांगारा हा जंगलात वाढणारा पांगारा नव्हे हे कळलं. गार्डन व्हरायटी. कांचन तर बोलून चालून सुशोभी करण्यासाठीच. त्याचा भाऊ आपटा जंगलात सापडतो, तरी दसऱ्याच्या दिवशी आपटा समजून कांचनाला हात घालणारे आमच्या इथे आलेच.
आता त्यांना वनस्पतींची ओळख करून द्यावी की काहीही तोडलं नाही तर बरं असं सांगावं. पण काही जण तो विकत होते. माझ्या घरच्या डहाळ्या तोडून माझ्याच गल्लीच्या बाहेर रस्त्यावर कापड अंथरून त्यावर ती पानं मांडून विकणारे मी पाहिलेत. माझ्याकडे बघून ते किंचित ओशाळत असत. मला सुरुवातीला पानं तोडल्याचा राग यायचा. असं वाटायचं निसर्ग आहे, झाडाला निसर्गतः पानं येत आहेत, त्यात आपलं काही नाही, मग पैसे कसले करताय. पुढे लक्षात आलं सगळाच निसर्ग आहे. आपण पैसे देतो ते आपल्याला हव्या त्या प्रकारे आणून देणाऱ्या माणसांच्या सेवेसाठीचे, आपल्या मर्जीनी किंवा गरजेनी. त्या माणसांनी मला बघून ओशाळण्याची गरज नव्हती. रूढी परंपरांच्या कल्पना जपणारी आपली प्रजाती. आपण कदाचित झाडाकडे बघून ओशाळलो तर ठीक वाटावं. पण झाड तरीही वाढत राहिलं. कांचन म्हणजे आपटा नव्हे हे ज्ञान माणसांपर्यंत पोचत राहिलं. अजूनही ते पुरतं पोचलेलं नाही. सोनं द्यायची घ्यायची प्रथा अजूनही चालू आहे. रानाची ओळख करून घेताना असंही लक्षात आलं की आपटा हळूहळू कमी होतोय. एकांडे शिलेदार दिसतात इथे तिथे, पण त्यांच्यावर घाला झाला तर अजूनच हानी. त्यापेक्षा कांचन ओरबाडला तर बरा असं वाटू लागलं. झाडांना आपल्याला काय बरं वाटतं आणि काय नाही याचा थांगपत्ता लागणार नाही. सूर्यप्रकाश, पाणी, क्षार आहेत तोवर ती जमेल तसं काम करत राहतील. प्रतीकांच्या दुनियेत हरवणार नाहीत. ती बघत राहतील, जुळवून घेत राहतील. सह्याद्रीत कोकणात फिरताना निर्गुणी तुमचं लक्ष वेधून घेते. एरवी रानात आढळणारी पण कुंपणावर विराजमान झालेली निगड किंवा निर्गुडी बहुगुणी आणि सुस्वरूप. सावळं खडबडीत नसेल खोड, हिरवी काळी पानं आणि जांभळे नाजूक फुलोरे. हे झाड मधमाशांविना अपुरं आहे. मधमाशा त्याच्या सोबतीने येत. घाटावर पाहिलं होतं. घमेल्यात निर्गुडीचा पाला घेऊन त्याचा धूर केला होता. निर्जंतुकीकरणाचा घरगुती उपाय. इतरही अनेक औषधी उपयोग मागाहून कळले. आणि गुण असा की झाडाची काठी आणून लावली तरी फूट सुरू. त्यामुळे एकदम 3 फुटी झाड हाजीर. मी निर्गुडी लावली, तिने आपली चाल भराभर वाढवली. लवकरच तिनं कडुनिंब, कांचन, पांगाऱ्याची बरोबरी केली. आता सूर्य या साऱ्यांकडे पाहून हसू लागला. कोण मला झेलतय या बघू असे पुढे पटपट. या झाडांच्या पसरणाऱ्या फांद्यांवर आधी पाहिले नव्हते असे पक्षी झोके घेऊ लागले. पक्षी बघायचे असतात हे सुद्धा आधी माहीत नव्हतं. बागेत नाचणाला याचं कौतुक किती. पक्षी असतात आणि उडतात. चिमण्या, कावळे माणसाला धरून राहतात. कबूतर घाण करतात. कधी मधी पोपट दिसतात. बस एवढंच होतं ज्ञान. मग हळूहळू बुलबुल दिसू लागले. त्यांच्यातही 2 प्रकार. लाल गालांचा दिसला तर अजून आनंद. नाचणं, गिरक्या घेणं बघून जीव हरखला. सूर्यपक्षी चमकताना दिसला तर नजरबंदी होऊ लागली. अजून तर कितीतरी दिसायचे होते, कितीतरी यायचे होते. झाड आणि पक्ष्यांचं नातं हा विषय किती पानात आटोपावा. पण शिकता शिकता लक्षात आलं फक्त झाड नाहीच, अख्खं भूचित्र आणि पक्षी यांचं नातं आहे. माझ्या बागेत येणारा पक्षी माझ्या आजूबाजूच्या मोठ्या भूचित्राशी नातं सांगत असतो. आमच्या घरापाशी एक बंद नाला आहे. पूर्वी तो एक उघडा प्रवाह होता, नदीला जाऊन मिळणारा. याची आठवण आम्हाला नसली तरी हेरॉनला होती. तो अजून येतो तिथे, मधूनच आठवण आल्यासारखा. अजूनही त्या नाल्याच्या खोलगटीत मिळत असेल त्याला काही बाही. तो कडुनिंबावर येऊन बसतो. तो काही कडुनिंबासाठी नाही, तिथं बसून त्याची नजर वेध घेत असते. पाणी, जमीन, तिथल्या अनेक किड्यांच्या आसऱ्यांची. झाडातून पक्षी दिसत राहतात तेव्हा त्यांचे निरनिराळे अर्थ असतात. मला भूचित्र वाचायला ज्यांनी शिकवलं ते प्रकाश गोळे सर म्हणायचे, पक्षासाठी नुसतं झाड महत्वाचं नाही. तिथे त्यांचं खाणं आहे बरोबर, पण पक्षाला हवी पर्णमुकुटांची विविधता. त्यांचे आत यायचे, बाहेर जायचे रस्ते, घरट्यासाठी आडोशाच्या जागा, किड्यांची विविधता, माती, पाणी, चिखल हे सगळं हवं. पाश्चात्य जगतात जिथे गार्डन्स घडली तिथे सजीव कुंपणासारखे विचार पुढे येऊ लागले. अनेक पदरी सजीव कुंपणं, कीटक, पक्षी, छोटे प्राणी यांची हालचाल सुकर करणारे जिवंत कुंपण. त्यात झुडपं असतील, झाडं असतील, वेली असतील, वर्षभर फुलण्याचा ताल असेल. अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या अनुषंगानं घडत राहतील. माझ्या बागेला
3 बाजूला भिंती आणि एका बाजूला लोखंडी जाळीचं कुंपण. या कुंपणाच्या बाजूनं सजीव कुंपण उभं राहू लागलं. पक्ष्यांना निरोप गेले तसे फुलपाखरांना, मुंगसांना, खारींनाही गेले. आणखीही कुणी आले. न लावलेल्या रोपांनी बाग सगळी भरून गेली. न बोलावलेली पाखरं तेव्हाच येऊन गाऊ लागली. आईजीच्या बागेचा कुणी दिला त्यांना पत्ता, बायजीची पाखरं लुटून नेतील सारं आत्ता. असेच कोणी यावे जावे, अशी फुलावी बाग निरंतर, आगंतुक अन माझ्या मधले, मिटून जावे उरले अंतर. पूर्वी आमच्या आवारात आणि आजूबाजूलाही अनेकदा साप दिसायचे, बऱ्याचदा धामण, एकदा घोणस देखील दर्शन देऊन गेली होती. कसं कोण जाणे, पण सापांना शेजाऱ्यांच्या घरात 2दा प्रवेश मिळाला. एकदा बाथरूममध्ये त्यांनी आसरा शोधला आणि एकदा चक्क कपड्यांच्या कपाटात, इस्त्रीच्या कपड्यातच जाऊन बसला होता. दोन्ही वेळेला होती धामणच, पण शेजारी अत्यंत सावध झाले. आता किडा मुंगीलाही आत प्रवेश मिळणार नाही असा कडेकोट बंदोबस्त त्यांनी केला. अंगणही सुरक्षित झालं. मातीचं अंगण जाऊन फरशा आल्या. कुठेही लपायला आडोसा मिळणार नाही अशी व्यवस्था झाली. भूचित्र सांगत होतं की शेजारी ओढा होता, त्यांचं निवासस्थान असणार. टेकडीचे उतार संपल्यावर लागणाऱ्या सपाटीवरच्या या सोसायट्या, तिथे माळरानं आणि शेतं बघितलेले लोक आत्तापर्यंत होते. या ठिकाणी लोकांनी घरं बांधली तेव्हा कुठं गावाबाहेर राहायला जाताय अशी वाक्य सर्वांनाच ऐकायला मिळाली. आता आमचा भाग इतका गजबजलेला आहे की ज्याचं नाव ते. ओढा झाकून टाकला, पाणी पाईपातून नेलं तरी सगळं एकदम कसं बदलेल. एखाद्या सापाला वाटलं की हे माझंच घर आहे आणि इथं राहणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, तर सापाच्या बाजूनी विचार करून माझ्या मनात कल्पना आली, सापांसाठी घर का न तयार करावं. मी काही त्याच्यासाठी खुलबर दुधाची वाटी ठेवणार नव्हते. मला त्याला आडोसा मिळवून द्यायचा होता फक्त. तसा तो आडोसा मिळाला की साप इतरत्र संचार करणार नाहीत आणि हकनाक मारले जाणार नाहीत अशी माझी कल्पना होती. मग ओंडके एकमेकांवर रचले, दगडांच्या राशी केल्या, त्यात लपायला बरीच जागा होती. आता सापांचीच काय ती कमी होती. इतकंच झालं होतं की हे सापाचे आसरे झोपड्याच्या खोलीच्या भिंतीला लागून होते. एकदा माझा नवरा आणि त्याचे मित्र रात्री उशिरा घरी परतले. त्यांच्याकडे त्या दिवशी किल्ली नव्हती. मला उठवायला म्हणून तो मागच्या अंगणात खोलीच्या दिशेने येऊ लागला. तो पायाने थप थप असे आवाज करू लागला. त्याच्या मित्रांनी हा प्रकार बघून प्रश्नार्थक मुद्रा केली. माझा नवरा म्हणाला, इथे सापासाठी घर आहे, मला जपून जावं लागतं. हा किस्सा मित्रांमध्ये अजून सांगितला जातो. इथे वनारसेही राहतात असं काही काळ मजेनी म्हणण्यात येत असे. खरी गोष्ट अशी की प्रयत्न करूनही साप येण्याचं हळूहळू कमी होत गेलं. आता तर साप दृष्टीस पडून बरेच दिवस झाले. सरांचा आवाज कानात घुमतो, बाग हा भूचित्राचा एक छोटा हिस्सा आहे हे विसरू नकोस, भूचित्र ओळखायला शिक. आमच्या छोट्या सोसायटीचं नाव आहे हिल व्ह्यू. इथून एकेकाळी टेकडी दिसत होती. टेकडीलाही सोसायटी दिसत असेल. टेकडीला तेव्हा फारशी घरं पाहायची सवय नव्हती. एक अरुंद रस्ता, रस्त्याच्या बाजूनी रिकामे प्लॉट, शेतमाळ इतकंच होतं बघण्यासारखं. तेव्हा इकडे येऊन राहणं गावाबाहेर येऊन राहण्यासारखं होतं आणि तसं ऐकायलाही मिळत असे. आता हा तीर ओलांडून गाव कुठच्या कुठे ओसंडलं आहे, लांबच्या डोंगरांना धडका देत आहे. हिल व्ह्यूनं या लाटेला आपल्या बरोबर इथवर आणण्यासाठी थोडी मदत केली आहे. तेव्हा हिल व्ह्यू लाटेविषयी फार तक्रार नाही करू शकत. पण हिल व्ह्यूला कधी हे नाही बदलता आलं की तिच्या जवळून ओढा वाहतो. आता भलेही तो बंद प्रवाह असेल पण पाणी वाहण्याची दिशा तीच आहे. हिल व्ह्यूच्या सुरुवातीला एक मोकळा प्लॉट होता. अनेक वर्ष त्यात पावसाळ्यात अनेक रानफुलं उगवून यायची. मुंग्यांचं वारूळ होतं, टिटवीचं घरटं होतं. हे असे रिकामे प्लॉट शहराच्या भूचित्रात फार मोठी कामगिरी बजावतात. नदी आणि टेकडी या 2 मोठ्या अधिवासांना जोडणारे ते दुवे असतात. सिमेंट कॉन्क्रीटच्या घसरगुंडीवरून धावणारं पाणी इथे थोडं जिरतं. पावसाळ्यात रस्ते जेव्हा नद्या होतात तेव्हा मला हे ओपन प्लॉट आठवतात. जिथे रानवा राखता आला तर रस्त्यांच्या नद्या होणार नाहीत.
ओपन प्लॉट लवकरच स्वच्छ केले जातात, तिथे काही माजू नये याची तजवीज केली जाते, एखादं मंदिर किंवा क्लब हाऊस उभारलं जातं, फरशा बसतात, त्यांच्या भेगातून काही काळ गवत डोकं वर काढतं आणि मग हळूहळू बंद होतं. पाणी घसरगुंडीवरून धावू लागतं. ओढ्या जवळ असल्याने आमच्या बागेला खाली मुरुम आणि खडक आहे. पाणी जिरण्याची फारशी सोय नाही, मातीही चांगली नाही. अशा जमिनीत काय असावं आणि नसावं याबाबत माझ्या मनात एक पक्की संकल्पना नव्हती. कदाचित ती गोष्ट मला शिकण्यासाठी उपयोगी पडली. एकदा मी साधारण 20 वर्षांपूर्वी कुठूनचा एक पॅशन फ्रूटचा वेल घेऊन आले. त्या वेलाचं आयुष्य 3 वर्षाचं असं मला त्या माळ्याने सांगितल्याचं अजून आठवतं. आजही हा वेल माझ्या बागेत अजून फुलतो फळतोय. फक्त तो जिथे मूळ जागी लावला तिथे नाही, कुठेही सर्वत्र. जिथं त्याचं बी रुजतं तिथून तो काम करायला सुरुवात करतो. गच्चीवर मी त्याची फुलं फळं गोळा करते. मी त्याला पाणी घालत नाही. बागेत कुणालाच फार पाणी, बाहेरचं खत वगैरे मिळत नाही. ह्याच सुमाराला माझ्या मनात फुकुओका येऊन बसले होते. ज्यांनी वन स्ट्रॉ रिव्होल्युशन किंवा एका काळातून क्रांती वाचलं आहे त्यांना माझ्या वाक्याचा अर्थ नीट कळेल. मासानोबु फुकुओका जपानमधील एक शेतकरी आणि तत्वचिंतक होते. नैसर्गिक पद्धतीची शेती हा त्यांचा विषय, खरं तर जगण्याची ती रीत होती. ते काय बोलत होते, त्याचा आपल्या परिसराशी आणि वातावरणाशी काय ताळमेळ बसतो हा विचार सुरू करण्याआधी मला सर्वत्र रानवा हवा होता. त्यात मी बिया फेकणार होते. आपलं आपण रुजून आलेल्या भाज्या फळं खाणार होते. माझी बाग स्वप्नात जेवढी मोठी होती तेवढी ती प्रत्यक्षात नव्हती. एवढी एकच अडचण होती. माझी बाग आणि तिथला हरेक मोकळा कोपरा माझ्या प्रयोगाचं कुरण बनत होता. एकदा घोसावळ्याचं बी फेकलं. त्याला वेल येऊन तो इतका वाढला आणि इतकी घोसाळी लागली की शेजारी पाजारी देखील घोसाळ्याला बघून विटून गेले. आता ती घोसाळी बंद कर, आमचे शेजारी म्हणाले. आता त्याचं कुठलं बटण होतं. घोसाळी वाळवून तिच्या आतले जाळीदार स्क्रबर काढून ते भांडी घासायला वापरणे असा एक उपक्रम झाला. कालांतराने घोसाळी संपली, पण मनातले फुकुओका खुश होत राहिले. कुठे आलं खोच, कुठे लसूण कांदा, कुठे मिरचीचं बी टाक, लाव आणि विसरून जा असा आमचा खाक्या झाला. कधीतरी काहीतरी हाताला लागे. एव्हाना घुशींच्या मात्र सगळं लक्षात येऊ लागलं होतं. लावलेले बटाटे मी विसरले तरी घूस विसरत नव्हती. माझ्या बागेला उपलब्ध असणारे सूर्यप्रकाश, पाणी, अन्नद्रव्य आणि माझी गरज याची सांगड काही मी नीट घातली नव्हती. आपण उबदार प्रदेशात राहतो. बाग सांभाळायचा उद्देश काय आहे हे ठरलेलं नव्हतं तेव्हा थोडा बेहिशोबीपणा होताच. बागेतून सतत काही ना काहीतरी मिळत राहायचं तेव्हा बेहिशोबीपणातूनही काही कमी मिळालं नाही असं वाटू लागलं. हळूहळू अजाणत्या बेहिशोबीपणाकडून जाणत्या बेहिशोबीपणाकडे वाटचाल होत राहिली. पावसाळ्यात कधी महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात फिरलं तर परसबागा लक्ष वेधून घेतात. वेलींचे मांडव दिसतात. त्यावर चढलेले वेगवेगळ्या आकारांचे भोपळे, कारली, तोंडली आणि वेलींवर उगवणारे कंद. स्वयंपाकघरातलं पाणी वाहून नेणारे छोटे पाट दिसतात. त्यावर हिरवे गच्च झालेले अळू, कधी हळद आणि कर्दळी. पावसाळ्यात इथे शेणावर टोपल्यातूनही भाज्या उगवतात. हे सारं हळूहळू उमलत जाणाऱ्या रांगोळीप्रमाणे दिसतं. आपण हात धुतलेल्या, भांडी घासलेल्या पाण्यावर तरारून येणारं हे धन पाहून घरच्यांचे डोळे निवत असतील. त्यासाठी प्रत्येकानंच हौसेनं काही ना काही दिलेलं असतं, केलेलं असतं. कुणी झावळ्यांचे झाप केलेलं असतं, कुणी कारवीच्या काठ्यांचा मंडप केलेला असतो, कुणी निरगुडीचं कुंपण, कुणी कंद आणतो, कोण बिया पेरतो, कोण त्यांची देखभाल करतो. यात घरदार गुंतलेलं असतं. मला जास्त पावसाच्या भागात रानात उगवणारे कंद हवे वाटले. नुसते उकडून मीठ लावून खाल्ले तरी पोट भरतं. खाणं मस्त होतं असा प्रकार. त्याचं पौष्टिक मूल्य काय वगैरे फार चर्चा काय मी मनात आणली नाही. त्यांनी पोसलेली काही जिती जागती तुकतुकीत कांतीची निरोगी माणसं माझ्यासमोर होती. मी हळूहळू कंद गोळा करायला सुरुवात केली. काही फक्त जमिनीच्या पोटात मोठे होणारे, काही वेलींवर लगडणारे. हळूहळू माझ्या बागेत कंद रुजू लागले. वेगवेगळ्या आकारांचे कंद. कधी त्याचं सूप, कधी काप जेवणात रंगत आणू लागले. हे कंद फुकुओकांना धार्जिणे होते. त्यांनी कधी पाणी नाही मागितलं की कधी खत. वेळ झाली की ते जमिनीतून डोकं वर काढतात
आणि काही शब्दशः बघता बघता झाडांच्या शेंड्यांवर पोचतात. त्यांच्या सुबक पानातून पोपटी सूर्यप्रकाश गळतो, बागेला अजून देखणं करतो. अशीच एकदा रानातून करवंद आणली, बिया मातीत टाकून दिल्या. एका करवंदाने जोर पकडला, तो वेलू गगनावरही गेला. गच्चीत करवंद मिळू लागली. करवंद आमची कधीच झाली नाहीत ही गोष्ट वेगळी. जरा काळ झालं करवंद की कुणा चोचीत गेलं समजा, तरी घरच्या करवंदांचं अप्रूप. एकदा करवंद मिक्सरमधून फिरवली होती बियांसकट. तो चोथा तो कुंडीत टाकला तर त्यातून रोपं उगवून आली. केवढा चिवटपणा बीचा. ही झुडपी वेल अनेक ठिकाणी सह्याद्रीची माती सांभाळतीये. जंगल कातरलं गेलं तरी ही डोकं वर काढते, जंगलाच्या बाजूनी वाढते, भरपूर काळी महिना खाऊ घालते आणि मुळांनी माती धरून ठेवते. आमच्या घरच्या एका आजीला करवंदांचे किती प्रकार ठाऊक. लोणचं, ठेचा, सरबत, जेली. तिनं गावातल्या बायांना ते शिकवले सुद्धा. एके वर्षी बायकांनी गावाच्या जत्रेत करवंद ठेचा आणि भाकरी करून विकलं. हातोहात विकलं गेलं. बायका खुश, खाणारे खुश, बिया पुन्हा रानात. मला करवंद सुखावतं ते तिच्या फळांनी नाही, फुलांनी. उन्हाळ्यात रात्री उघड्या आकाशाखाली झोपताना जेव्हा गच्चीत या फुलांचा मंद वास पसरलेला असतो, तेव्हा उन्हानं तळावलेलं शरीर, मन किती हलकं फूल होतं. पक्ष्यांना फळं आणि मला सुगंध. करवंदानं आम्हाला भरभरून दिलं आहे. करवंदासारखंच तुती, तोरणं ही फळं आमची नाहीत. पक्ष्यांनी गायलेली गाणी आमची आहेत. पालवीचे, फुलांचे रंग, गंध आमचे आहेत. पपया अशाच उगवून येतात टाकलेल्या ओल्या कचऱ्यातून. एक संत्र्याचं झाडही आहे बागेत, याचा शोध आम्हाला गेल्याच वर्षी लागला. तेही असंच कचऱ्यातून आलेलं. फळ थोडं छोटं आहे, पण तक्रार कुणाकडे करणार. सगळाच फुकट मामला. टोमॅटो, मिरच्या, गेल्या बाजार वांग सुद्धा कचऱ्यातून. मिळेल तेवढं आपलं. एकदा एका मित्राला पापडीच्या शेंगा दिल्या बागेतल्या, तर त्याच्या आईनं छान मुठिया भाजी करून दिली त्या शेंगा घालून. आता तशी भाजी करण्यासाठी आम्ही शेंगांची वाट बघतो. हळद, आलं, वेखंड, शेतावरी, गुळवेल, अडुळसा, गवती चहा, तुळस, सारं काही इथेच आहे. जराही आवाज न करता ही सारी आपापलं चक्र सुरू ठेवतायत. फुलतात, फळतात, मातीत मिसळतात. बाग हेच औषध आहे. औषध नलगे मजला. गवती चहापाशी जाते तेव्हा पात्यांकडे बघते. नवत नाही तोडायचं. जुनं तोडताना बगलेतलं एखादं सुकुमार पातं नाही दुखवायचं. असं करून एखादं पातं घेऊन येते. रोजचा चहा असा सुखावतो, संवादाने फुलारतो. आमच्या मागेही एक मोकळा प्लॉट आहे. पलीकडच्या सोसायटीचा हा प्लॉट त्या गल्लीच्या अगदी शेवटाला असल्याने इथे कुणाची फारशी वर्दळ नसते. एक मंदिर आहे. काही वर्षांपूर्वी इथे काही मुलं आली आणि त्यांनी एक तात्पुरतं झोपडं उभारलं. एक शेड. मजूर असावेत. संध्याकाळी ते अंग टाकायला इथे येतात. आपल्या जाड बेसूर आवाजात गाणी गातात. ते सोबतीचं गाणं जरा वेळ गोड वाटतं, पण कधीतरी मात्र रात्री तरी गाऊ नका असं सांगायची वेळ येऊन ठेपते. पण तसं प्रत्यक्ष सांगायची वेळ काही अजून आली नाही. दिवसा इथे काही वेगळ्याच गोष्टी चालतात. एक दिवस गवतातून आवाज ऐकू आले. यशोदेचा बाळ, कंसाचा काळ, गरिबांचा वाली आणि वैजयंतीचा बाली. किसना कुठे दिसत नाही तो. आणा बरं शोधून. कुठे गेला माझा चित्त चोर. काय चाललंय काही कळे ना. कोण आहे रे तिकडे, आम्ही विचारलं. काही नाही, आम्ही नाटक करतोय. अच्छा. आम्ही मुबलक हसलो. कुठल्याशा स्पर्धेत नाटक करण्यासाठी मुलांची तालीम चालली होती. ना स्टेज, ना लाईट्स, ना कसली सुविधा. तरी त्यांना मजा येत होतीच. जरा रान मोकळं मिळालं की काय उगवेल सांगता येत नाही. आनंद आहे. हा प्लॉट आणि आमच्या प्लॉटची भिंत एक आहे. भिंती पलीकडे सुबाबूळ आणि स्पॅथोडियाची झाडं आहेत. त्यांनी आमचा प्रकाश अडवून टाकलाय. सुभाबळीच्या काटक्या फांद्या अनेकदा आमच्या अंगणात पडतात. बिया तर लाखोंनी पडतात आणि रुजतात. त्यांची रुजवण क्षमता बघून थक्क व्हायला होतं. या सगळ्या बियांचे वृक्ष होत नाहीत ही केवढी भाग्याची गोष्ट. पण तरी मोठी होत चाललेली रोपटी काढून टाकावी लागतात. कधी जोर पकडतील सांगता येत नाही. इंधन आणि आपण ह्याचा विचार करण्याची हीच ती वेळ होती. या काळात मी अनेक प्रयोग केले. काटक्या, शेंगा, पालापाचोळा, करवंट्या, कोळसा, कागद यांचे प्रयोग. सधूर निर्धूर 3 दगडांची ते पत्र्याच्या उभ्या चुलीपर्यंत अनेक संयंत्र वापरून पाहिली. बंबही त्यात होता.
थंडीच्या दिवसात बंबात पाणी तापवायचं. उन्हाळ्यात गरम पाणी लागतच नाही. पावसाळ्यात काय तो हीटर वापरायचा. थंडीचा रंग चराचरावर कसा चढतोय ते बंबात घालायच्या लाकडांवरून समजायचं. थंडीच्या सुरुवातीला जाळायला नाखुश असलेली लाकडं पेटता पेटत नाहीत. त्यावेळी मग अग्निमिळे पुरोहितम वगैरे 5000 वर्षांपूर्वी का सुचलं असेल ते कळायला लागलं. हिवाळा जसजसा चढतो तसतशी लाकडं कोरडी ठाक व्हायला लागतात. आज्ञाधारकपणे पेटतात. संक्रांतीनंतर तर ती फारच साळसूतपणे वागतात. ती तशी वागू लागली की गरम पाण्याची हौसही हळूहळू कमी व्हायला लागते. ग्रीष्मागमने लाकडं नकोत आणि गरम पाणी नको असं होऊन जातं. त्यावेळी लाकडं सर्वात उत्तम जळू लागलेली असतात. हे सारं फार मजेचं आहे. रोज सकाळी बागेत काटक्या लाकडं वेचणं, करवंट्या जमवणं, बंब पेटवणं यांनी वेळ फार चांगला जातो. काय जळतं, जळत नाही आणि कसं ते बघायला मिळतं. चुलीची राख भांड्यांना मिळत होती. ते पाणी बागेला जात होतं. आई म्हणायची, तुझा सगळा वेळ चुलीत जातो. आमच्या शेजाऱ्यांना धूर चालला म्हणून हे जमलं. शहरात अजून यावर निर्बंध नाहीत म्हणून इतकं सारं करून बघता आलं. ही सुद्धा चैनच. नवव्या शतकात युनमेन वेन्यान नावाचे एक चिनी झेन गुरु होऊन गेले. एका भिक्षूनं त्यांना प्रश्न केला, पानगळीमुळे झाडांची रया जाईल, मग काय होईल? युनमेन उत्तरले, सोनवारा. ॲलिस इन वंडरलँड नावाच्या सुप्रसिद्ध पुस्तकात एक गोष्ट आहे. ॲलिस बागेत जाते आणि तिथं फुलांना एकमेकांशी बोलताना ऐकते. तिला आश्चर्य वाटतं. तुम्ही सगळे इतकं छान कसं काय बोलू शकता? ती विचारते. मी आजवर इतक्या बागांमध्ये गेलीये पण मी कधी फुलांना बोलताना नाही ऐकलं. इथल्या मातीला स्पर्श कर म्हणजे तुला कळेल, एक लिलीचं फूल म्हणतं. ही जमीन तर चांगली कडक झालीये, ॲलिस म्हणाली. पण त्याचा काय संबंध? त्याचं असं आहे की बऱ्याच बागांमध्ये जमीन अगदी मऊ ओली ठेवतात. त्यांनी फुलं सारखी झोपी जातात, लिली उत्तरते. सारखी निगराणी ठेवलेल्या बागेत फुलं झोपी जातात. बाग अगदी पाळीव आहे. जंगल पाळीव नाही. तिथं कोणी खत पाणी घालायला जात नाही. तिथं वनस्पती आपल्या आपण वाढतात, पसरतात. त्यांना कधी कधी एकमेकांसोबत स्पर्धा करावी लागते. कोण सूर्यप्रकाश मिळवायला उंच जाणार, कोण खाली जमिनीत खोलवर पाणी प्यायला मुळं पसरणार. जंगलात सगळं वेगळं होतं. तिथली झाडं सुद्धा त्यामुळे धट्टीकट्टी होतात. पाणी नाही मिळालं तरी गळून जात नाहीत. एखाद्या वेळी पावसाने ओढ दिली की लगेच वाळून जात नाहीत. पानं गाळतात. एकमेकाच्या साथीने राहतात. कीटकांशी आणि पक्ष्यांशी, वटवाघळ आणि मातीतल्या जीवजंतूंशी दोस्ती करतात. वर्षानुवर्ष छान राहतात. अशी झाडं आणि फुलं तुमच्याशी बोलली तर त्यात नवलते काय? बागेतली फुलं मात्र स्वतः काही न करावी लागल्यामुळे झोपी जातात. सगळी बाग हेच एक जगून राहिलेलं चित्र आहे. सतत बदलत राहणारं चित्र. शिप ऑफ थिसियस सारखं. यातलं काहीच कायमस्वरूपी स्थिर नाही. ओळखू येणार नाही इतकं वेगवानपणे बदलणारही नाही. हा बदल म्हणजे काही शोभादर्शक यंत्रातल्या काचांच्या जोडण्यांसारखा नाही. त्यात कितीही वेगवेगळ्या रचना समोर आल्या तरी मूळ काचा त्याच असतात, त्या बदलत नाहीत. या बागेला मात्र शहरात मिळेल तेवढा मोकळा वारा मिळतो. बिल्डिंगा, फ्लायओव्हरच्या गर्दीतून पोचलेले अनाहूत पाहुणे इथे भेट देतात. कुणी पाखरं इथे कुणीकडून आणलेल्या बिया रुजवतात. पाण्याचे लोट नवे नवे अन्नकण आणतात. सिमेंटच्या जंगलातली थोडी रसायनही आणतात. बाग सगळं काही पचवतीये, अजूनही उभी आहे, खरी. किती दिवस अशी राहील सांगता येत नाही. हिचं म्युझियमही करता येणार नाही. आम्ही करणार नाही. पाण्यावरच्या रांगोळीसारखं हे जिवंत चित्र काळाच्या प्रवाहावर जितके दिवस राहील तितके दिवस राहील. पण हा प्रवास जिवंत होता याची साक्ष आमच्या मनात जिवंत राहील. लवकरच कुठलेसे बॉट्स, ॲप्स अगदी अशीच बाग 3D मध्ये करून दाखवतील, मला शंका नाही. तुम्ही खिडकी उघडलीत की तुम्हाला हवी तशी बाग. त्या अनुभवावर कदाचित कोणी काही लिहिल सुद्धा, मी लिहिलंय तसं. त्यालाही वाचक भेटतील. तो काळ आतापासून फार पुढे नाही. त्यामुळे जिवंतपणाची साक्ष मी देणं याला तरी काय अर्थ उरला? आणि तरीही
हे लिखाण मी केलंय. 20-25 वर्षांचा अनुभव मोजक्याच पानात मांडलाय. बरंचसं शब्दात न सापडलं, उघडलं, विरून गेलं, त्याचा सोनवारा झाला. आताही मी बागेकडे पाहती आहे. पावसाळी ऊन आहे. मी काय लिहिता आलं नि काय नाही ते बघतीये. खरं तर ही पूर्ण गोष्ट आहे झेन गोष्टीसारखी गोष्ट. गदिमांची उसनवारी करून सांगायची तर जंगलाचा वा नदीचा तोच आपुला वंश आहे. माझी या बागेत थोडा रानव्याचा अंश आहे. धन्यवाद.